माझ्या एका क्लायंटने मला विचारलं, की आता सर्वच जण ऑझम्पिक घेणार, तर मग तुमचं बिझनेसचं काय होईल? आणि मी फक्त हसलो. कारण सायन्स सांगतं, ऑझम्पिक घेतल्यानंतर जे वेट कमी होतं, त्यातल्या जवळपास 30 ते 40% भाग हा मसल असतो. फॅट नाही, मसल. याला म्हणतात सार्कोपेनिया. मसल कमी झाला की तुमचं मेटाबॉलिझम सुद्धा स्लो होईल. त्याच्यामुळे ऑझम्पिक बंद केल्यानंतर वेट अगेन गेन व्हायचे चान्सेस खूप जास्त. म्हणून मी माझ्या ओझेम्पिक क्लायंटसाठी काय करतो, फर्स्ट थिंग त्यांचं स्ट्रेंथ ट्रेनिंगवर फोकस करतो. त्याच्यामध्ये सुद्धा कंपाऊंड मोमेंट्सवर जास्त फोकस करतो की जे त्यांचा मसल मास जास्त प्रिझर्व करते. शिवाय ओझम्पिकमुळे भूक इतकी कमी होऊन जाते की बरेचसे लोक त्यांचं प्रोटीन टार्गेट सुद्धा कम्प्लीट करत नाही. सो प्रोटीन टार्गेट नाही झालं तर मसल रिकव्हरी सुद्धा नाही होणार. सेकंड थिंग, प्रोटीन मॉनिटर करतो. सो बॉडी वेटच्या 1.5 to 2x पर्यंत तरी प्रोटीन कम्प्लीट झालंच पाहिजे. अँड थर्ड थिंग, ऑझम्पिक बंद केल्यानंतर त्याचा एक्झिट प्लॅन कसं करायचं आहे तेही सुद्धा आम्ही प्लॅन करतो की जेणेकरून वेट रिबाउंड होणार नाही. ऑझम्पिक इंजेक्शन हे एक टूल आहे आणि ते टूल वापरायला एक्सपर्ट लागतो. सो आमचा बिझनेस तर कमी होणार नाही, उलट आम्ही अजून इम्पॉर्टंट होणार आहे. सो तुम्ही सुद्धा जर ऑझम्पिक यूज करत असाल तर DM करा, बोलूयात आपण.